26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन नुकताच होऊन गेला. अर्थात आता या वर्षातला हा 4था महिना सुरू झाला आहे. आज 1 एप्रिल. पण पूर्वी जी घरादारात मजा असायची 1 एप्रिलला, ती मजा आज येते का? अनंत सुविधा आपल्या हाताशी आहेत, पण माणूस या सुविधांच्या जितका जवळ गेला तसा आपल्या माणसांपासून हा माणूस हळूहळू दूर होत गेला. त्यामुळं कुणी कुणाची मजा करण्याची त्या काळात जी गंमत होती ती गंमत आता राहिली नाही. त्यामुळं 1 एप्रिल ही तशी पाहिली तर आता इतर तारखांसारखीच एक तारीख असंच म्हणावंसं वाटतं. 26 जानेवारीचा मी उल्लेख का केला? कारण 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन आपण धूमधडाक्यात सगळ्यांनी साजरा केला आणि प्रत्येक भारतीयाने केलाच पाहिजे. ज्यांच्या मनामध्येच भारतीयत्व नाही त्या लोकांचं मात्र नक्की काय करायचं हे खरं पाहिलं ना तर सेंट्रल मिनिस्ट्रीने ठरवण्याची वेळ आली आता. कारण या 26 जानेवारीच्या शुभेच्छांचा वर्षाव जसा जसा आपल्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये होऊ लागला, सगळ्यांनीच एकमेकांना शुभेच्छांचा वर्षाव सकाळपासून सुरू केला. तुमच्याही मोबाईलमध्ये आले असतील अनंत मेसेज, माझ्याही मोबाईलमध्ये आले. त्यानंतर आपण झेंड्याला खूप मनपूर्वक वंदनसुद्धा केलं, खूप छान देशभक्तीची गीतंसुद्धा ऐकली. पण त्याच या मेसेजच्या फ्लोमध्ये 1-2 क्लिप बघण्यात आल्या त्या मुस्लिम लोकांच्या. प्रजासत्ताक दिनावरून परत जाताना त्यांना काही पत्रकारांनी वंदे मातरम बोलो, छोटासा तिरंगा त्यांच्या नेहरू शर्टला लावण्यासाठी दिला, तो देखील नाकारला गेला. वंदे मातरम बोलो म्हणल्यावर चेहरा उतरला, हम लोग वंदे मातरम नहीं बोलेंगे असंही डायरेक्ट धैर्यपूर्ण आवेशात काही मुलांनी सांगितलं. काही लोकांनी भारत माता की जय ऐसा कहिये असा आग्रह धरला याच परतणाऱ्या मुस्लिम लोकांना. एखाद्या मशिदीच्या समोरसुद्धा अशा काही क्लिप बनवल्या गेल्या, भारत माता की जय हम नहीं बोल सकते असं ठणकावून सांगणारी अशी ही माणसं पाहिली की डोकं चक्रावून जातं. मोफत रेशनच्या रांगेत याच लोकांची गर्दी दिसते. सरकारी हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या स्कीम्समधून सरकारच्या तिजोरीतून पैसे घेताना हीच माणसं गर्दी करताना दिसतात. अनेक बँकांमध्ये ज्या ज्या वेळेस तुमच्या अकाउंटवर पैसा जमा होतो तो काढून घेण्यासाठी रांगांमध्ये पहा तुम्हाला हीच वंदे मातरम न म्हणणारी, भारत माता की जय म्हणण्यासाठी लाजणारी किंवा ठणकावून आपल्याला सांगणारी की हम लोग भारत माता की जय बिल्कुल नहीं कहेंगे, वंदे मातरम तो बिल्कुल नहीं कह सकते, हम लोग मानते हैं सिर्फ हमारे अल्लाह को मानते हैं, हम लोग पढ़ते हैं सिर्फ हमारा कुरान पढ़ते हैं, बाकी धर्मों के ग्रंथों में क्या लिखा है हमें कुछ लेना देना नहीं. आता या सगळ्या अशा गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे धुरंधर चित्रपटाच्या ॲवॉर्ड सेरेमनीमध्ये अर्जुन रामपाल यांना ॲवॉर्ड मिळाला. मग बऱ्याच वेळा ॲवॉर्ड विनिंग जे असतात लोक हे आपापल्या देशाचं कौतुक करतात. तो ॲवॉर्ड आपल्या देशवासियांना समर्पित आहे अशीही वाक्य वापरतात. कुणी आपल्या आईवडिलांना आणि आपल्या या भारत मातेला मी हा ॲवॉर्ड समर्पित करतो अशाही भावना व्यक्त करू शकतो. इट इज बट नॅचरल. आणि हे घडतं. मग ती स्पर्धा एखाद्या खेळाची असो, एखाद्या ॲवॉर्ड फंक्शन अशा पद्धतीने एखाद्या पिक्चरसाठी केलेला असो किंवा कोणत्याही प्रकारचा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असू द्या, तिथे पहिल्या 3मध्ये आलेले कॅन्डिडेट्स हे नक्की अशा पद्धतीची वक्तव्य करतात. कुणी आईवडिलांना क्रेडिट देतो, कुणी या भारतभूमीच्या मातीला क्रेडिट देतो, कुणी प्रत्येकजण म्हणतो की मी या तिरंग्याखाली जगतो, या तिरंग्याला मी माझा हा ॲवॉर्ड समर्पित करतो, हा देश आहे तर मी आहे त्यामुळं भारत माता की जय असंही कुणी वक्तव्य करतं. आणि त्याच पद्धतीने, अगदी त्याच पद्धतीने मनातल्या भावना जेव्हा उचंबळून आल्या तेव्हा अर्जुन रामपाल हा हिरो तसं पाहिलं तर तो ॲवॉर्ड स्वीकारला आणि त्याला 2 शब्द बोला अशी विनंती अँकरने केल्यावर
त्याने तो ॲवॉर्ड एका हाताने उंचावला आणि माईकवरनं फक्त भारत माता की जय इतकंच तो बोलला. इतकंच असं मी म्हणतोय, पण याच्यामध्ये सर्व अर्थ सामावलेला आहे. त्याने का नाही म्हणायचं हो? ज्या भारत देशाचा तो सुपुत्र आहे, त्यांनी भारत माता की जय म्हणणार का पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार, हा साधा प्रश्न आहे. पण त्याचं हे भारत माता की जय अशा पद्धतीने व्यक्त होणं ॲवॉर्ड घेतल्यानंतर हे काही पत्रकारांना खटकलं. आता काही पत्रकार म्हणण्यापेक्षा एकच पत्रकार, ज्या व्यक्तीला हे खटकलं त्या व्यक्तीला का खटकलं म्हणून त्याच्यावरती खूप लोक भडीमार सुरू केलेला आहे खूप लोकांनी, आणि तो झालाही पाहिजे. कारण त्यांनी असा उच्चार केला त्या पत्रकारांनी की अर्जुन रामपाल यांनी भारत माता की जय असं जे वक्तव्य केलं आहे अवॉर्ड घेतल्यानंतर, इट इज नथिंग बट इट इज अ पॉलिटिकल प्रपोगंडा. म्हणजेच हा राजकारणाच्या दृष्टिकोनातनं केलेला एक प्रचार प्रसार आहे, देशप्रेमाचा प्रसार आहे, आणि हे चुकीचं आहे, हे अतिशय घृणास्पद आहे, अशी काहीतरी वाक्य त्या पत्रकारांनी वापरली आहेत. आता शंका ही आहे की तो पत्रकार किंवा ती पत्रकार नक्की भारतवासीच आहे का? तिच्या मनामध्ये जर भारतीयत्व संपलेलं असेल तर नक्की तिला मग कुठल्या देशाचं नागरिकत्व पाहिजे? मग अशी माणसांची आता आपल्याला यादी करण्याची वेळ आली आहे असं मला तरी नक्की वाटतं, एक फौजीचा मुलगा म्हणून. ज्या ज्या मनामध्ये भारतीयत्व नाही, ज्या ज्या मनामध्ये हिंदुस्थानविषयी कोणतीही आस्था नाही, त्यांना जर वेगळी राज्य या भारत देशाचा एक भाग वेगळा देश म्हणून हवे असतील तर या दिवा स्वप्नातनं त्यांनी कृपा करून लवकर जागं व्हावं. कारण आता देशाचे तुकडे नाही होणार, भारतीयत्व संपलेल्या लोकांचं काहीतरी करण्याची नक्की या देशावर वेळ आलेली आहे असं मला तरी त्यांना ठासून सांगावंसं वाटतं. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या पेनमधून आपण काय लिहितोय आणि आपलं ही लेखणी कोणाला विकली आपण, याचा जरा त्या अशा पत्रकारांनी स्वतः विचार करण्याची वेळ आली आहे. अर्जुन रामपाल एक अभिनेता आहे, त्याच्यापुढं एक पटकथा आली, त्यामधला अमुक भूमिका तुम्हाला करायची आहे. डायरेक्टर प्रोड्युसर यांनी त्याला सिलेक्ट केलं. जे काही कास्टिंग काउच आपण म्हणतो त्याप्रमाणे जेव्हा हे सगळे ही भूमिका कोणाला द्यायची, ती भूमिका कोणाला द्यायची हे जेव्हा ठरतं, तेव्हा अर्जुन रामपालला जी भूमिका दिली ती त्याने अस्खलितरित्या मस्तपैकी निभावली. जगला तो ती भूमिका, आणि म्हणून तर त्या ॲवॉर्डसाठी त्याचं नाव पुढे आलं. एक अभिनेता जेव्हा एक कसलेला अभिनय लोकांच्या समोर सादर करतो, पडद्यावर त्याचा तो अभिनय वाखाणला जातो, लोक त्याला डोक्यावर घेतात, तेव्हाच तो ॲवॉर्ड विनिंग अभिनेता म्हणून गणला जातो ना. त्यामुळं त्याचं क्रेडिट त्याला मिळालं, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते क्रेडिट आपल्या या देशाच्या या मातीला, ज्या भारतामध्ये मी जन्माला आलो त्या भारत माता की जय असा उद्गार करून तो ॲवॉर्ड समर्पित केला. एक मोठ्या मनाचा अभिनेता आहे, एक देशप्रेम त्याच्या मनामध्ये सतत ती ज्वाला तेवत आहे, यात त्याचं काहीही चूक नाही. हे ज्या लोकांना खटकतं त्यांनी आपलं भारतावर किती प्रेम आहे हा प्रश्न स्वतःला आरशासमोर उभा राहून विचारावा, आणि स्वतःमध्ये जर काही सुधारणा करावीशी वाटली तर नक्की करावी, अन्यथा सरळ हा देश सोडून निघून जावं. ही नको असलेल्या माणसांची गर्दी आता देशातसुद्धा नको आहे. ज्याप्रमाणे आपण मनामध्ये नको असलेल्या माणसांची गर्दी फेकून देतो, हळूहळू एक एक नाव आपण बाहेर टाकून देतो आणि त्या नावांचा विचार करणंसुद्धा सोडून देतो, त्याच पद्धतीने अशा लोकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही हे एकदा ठणकावून सांगणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्या पत्रकारितेचा निषेध करण्यासाठी हा कविप्रवीण शो यूट्यूब चॅनलवर हा एक व्हिडिओ. अर्जुन रामपाल या अभिनेत्याचं लाख लाख अभिनंदन करतो, आणि त्यांनी जे भारत माता की जय हा जो उद्गार केला आहे तो त्यांनी सतत करत राहावा असंही मी त्याला कानामध्ये सांगतोय. आणि भारत माता की जय, जय हिंद, जय भारत.